राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी थोड्यात पुढे काल भगल रक्तात जाग दे गाज भवानी माता आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने या नावतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून खान निघाला मोठ्या गुरमीत तेच गोड दळ पायदळ फौजा फाटाला बक्कळ अंगीत हातीच पळ पाहणारा काप्य चळचळ कोण कोण रोखणार हे वादळ खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्योच्छावा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानाचा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखंड होतय अंगाला चिलखंड होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचव ठेकला पोटामंदी पिचव ठेकला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला टरा टरा पडलं पोटाला टळा केला खानाचा कोटळ भाई रे प्रतापगडचे युद्ध झाले मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट
जय भवानी, जय भवानी.